स्वागत आहे। आज मी पहिल्यांदाच बनवणार आहे आळूचं फतफद। त्यासाठी आधी मी आळूची पानं धुवून घेतलेली आहेत आणि त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत। देठ काढून झाल्यानंतर सर्व पानं एकत्र करून त्याचे बारीक असे काप करायचे आहेत। पूर्ण अशी बारीक चिरून घ्यायची आहे, म्हणजे ते शिजताना पटकन शिजतात। अशा पद्धतीने काप करून बारीक असे ते पानं चिरून घ्यायचे आहेत। आणि याच्या सोबत देठ सुद्धा घ्यायचे आहेत। देठ सुद्धा शिजायला टाकायचे आहेत। आता हे आपण शिजवून घेऊया। त्याच्यासाठी कुकरमध्ये हे सर्व पानं आणि देठ टाकायचे आहेत। त्यानंतर याच्यात हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आणि शेंगदाणे टाकायचे आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या घेऊन हे छान असं शिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित शिजल्या गेलं म्हणजे भाजी सुद्धा खायला छान लागते। जर तुम्ही 2 शिट्ट्या केल्या तर ते पानं शिजणार नाहीत। 4 ते 5 शिट्ट्या करा, म्हणजे पानं एकदम व्यवस्थित शिजतील। आता भाजी करण्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात। इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, लसूण खोबरं घेतलेलं आहे, चिंचेचं पाणी घेतलेलं आहे, गूळ आणि मीठ। आता इथे आपले पानं डाळ शिजलेली आहे। आता हे छान असं घोटून घ्यायचं आहे। घोटून झाल्यानंतर आता आपण याला फोडणी देणार आहोत। कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि कांदा टाकायचा आहे आणि कांदा लाल होईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यात लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची आहे। हे सुद्धा व्यवस्थित परतल्या गेलं की मग याच्यात आपण मसाले टाकणार आहोत। आधी हळद टाकायची आहे आणि मग घरचा जो मसाला असेल तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घेऊन याच्यात आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे, डाळ आणि आळूची पानं ते टाकणार आहोत। थोडंसं पाणी घालून हे अजून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ घालून याला उकळी येऊ द्यायची आहे। अशा पद्धतीने छान असं आळूचं फतफद तयार होतं। याच्यातच थोडंसं गूळ आणि चिंचेचं पाणी टाकायचं आहे। याच्याने थोडंसं आंबट गोड असं आळूचं फतफद तयार होतं। मीठ टाकून याला उकळी येऊ देऊयात आणि छान असं इथे आपलं आळूचं फतफद तयार होतं। नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल।